नमस्ते. कवरेज किचनमध्ये आज आपण एक वेगळा मसाला टाकून मसाला पराठा बनवायचा आहे. तर सकाळच्या ब्रेकफास्टसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. तर चला आता आपण मसाला पराठा करायला सुरुवात करूया. आता आपल्याला मसाला पराठा बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी हे एक बोल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि ह्याच्यात आपण आता मीठ घालून घेऊया. आपल्याला चवीनुसार जेवढं हवे तेवढं मीठ घेऊन घेऊया. आणि थोडं तेल घेऊया ह्याच्यात. आणि हे आता मिक्स करून आपण भिजवून घेऊ. आता चांगलं भिजवून घेते मी. जसं आपण गव्हाचं पीठ भिजवतो ना चपातीसाठी, त्या हिशोबाने आपण भिजवायचं आहे. हे बघा आता झालेलं आहे माझं असं पीठ. आणि थोडंसं आपण ह्याच्यात तेल घालूया थोडंसं. आणि हे लावून आपण आता 1-1.5 तासासाठी चांगलं मुरत ठेवूया. मग पराठे चांगले होतात एकदम. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला मुरत ठेवूया. हे बघा आता आपलं पीठ चांगलं आलेलं आहे. आणि आता आपले याचे पराठे करायला सुरुवात करूया. आता एकदम मोठे मोठे नाही करायचे, आपल्याला जसे हवेत तसे आपण करायचे. मीडियम साईज. आता हे आपण पराठे करायला सुरुवात करूया. आता मस्तपैकी हे बघा. आता आपण हे चांगले अगदी पिठामध्ये घुसळून चांगलं लाटा करायला सुरुवात करूया. आणि एकदम जाड नाही करायचे, असे मीडियम साईज झाले पाहिजेत त्याचे. तुम्ही करायला बघा, मस्त होतात, सुंदर एकदम. करून बघायचे आपण. आता मी लाटून झालेलं आहे. आणि ह्याला आपण बटर लावून घेऊया. पहिला तुम्हाला आता तेल लावायचं असेल, तूप लावायचं असेल तर तुम्ही काही लावू शकता. त्याला आपल्या हिशोबाने आपण लावायचं. याचे छान होतात. याचं आता लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी जो मसाला भरणार आहे तो मी मॅजिक मसाला घेतलेला आहे. हा बघा, तुम्ही एकदा करून बघा, अतिशय छान होतं हे. आणि हा असा आपल्याला बुरबुरवायचा आहे. अतिशय सुंदर लागते याची टेस्ट. आणि हे दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर अतिशय छान लागतं. आता ह्याच्यात ओवा थोडासा क्रश करून हाताने आपण ह्याच्यात टाकायचं. थोडा ओवा हा असं कुठल्याही गोष्टीमध्ये जरी आपण घातला ना, ह्याच्यात खाण्याच्या वस्तूमध्ये, तर ते आपल्याला पचायला चांगलं जातं. आणि आता आपण हे चांगलं फोल्ड करून घेऊया. आणि थोडंसं याच्यात परत हे आपल्याला इथे पीठ भुरभुरून घेऊया. आणि हा मसाला परत टाकून घेऊया. थोडासा ओवा टाकूया. आणि आता हे व्यवस्थित करून घेऊया. आणि आता आपण थोडंसं त्याला जास्त हे करायचं नाही आहे, थोडंसंच नावाला आपण करायचं. कारण आपण पराठा हे पातळच केलेलं आहे तसा. ह्याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया.
अतिशय छान लागते. हे आपल्याला डेकोरेट जसं आपल्याला करायचं आहे तसं आपण करायचं. आता एक झालेलं आहे माझं, हे मी ठेवते इथे आणि आता दुसरं करून घेते. आता ते सेम तसंच करायचं आहे आपल्याला. चांगलं चपातीसारखं गोल करून घ्यायचं आपण. हे बघा आता 3 माझे झालेले आहेत लाटून पराठे. आता आपण भाजायला घेऊया. आता मी गॅस पेटवलेला आहे आणि आता आपण भाजायला सुरुवात करूया. आता मी हे मीडियम गॅसवर आपण हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅस आता फास्ट नाही आपल्याला करायचे. हे बघा आता हे होत आलेलं आहे आणि याचे पदरसुद्धा चांगले असे सुटतात. हे बघा आहे ना, चांगले मस्त पदर सुटतात त्याचे. ते आधी आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपण बटर काय आपल्याला लावायचं आहे ते लावायचं आपण. हे बघा आता आपण बटर लावून घेऊया याला. चारी बाजून चांगलं लावून घ्यायचं बटर आणि फिरवून घ्यायचं. आता चांगले हे खरपूस चांगले भाजून घ्यायचे ते व्यवस्थित. हा बघा आता माझा झालेला आहे. आता मी हा काढून घेते आणि दुसरा टाकते. आता हा करून घेते. आता याला मी तूप लावून घेते. तूप नाही, बटर, सॉरी. आणि व्यवस्थित त्याला आपण चांगलं भाजून घेऊया. खरपूस असं झालं पाहिजे आणि त्याचे पदर सुटले पाहिजेत मेन. हे बघा पदर कसे सुटत आहेत ते, छान पदर सुटतात. हे बघा एकदम सुंदर पदर. हे बघा आता माझा दुसरा झालेला आहे आणि मी हा उतरवून घेते आणि तिसराही आता भाजून घेते. आज मी तुम्हाला मसाला पराठा करून दाखवलेला आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.